घे भरारी मला पंख मिळालेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेले इतके आठवडे आपण बघतोय की ह्या आपल्या सगळ्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्यांचा प्रवास, त्यांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे. मला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये या ज्या सगळ्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांनी तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठेतरी इन्स्पायर केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या मान्यवर ज्युरीजची पुन्हा एकदा ओळख करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागत करणार आहोत. राहुल पापड सर, भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. अनघा घैसास मॅम, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. आणि विशाल चोळसकर सर, संतकृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपल्या उम्मेद परिवारातील ह्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांच्या प्रोडक्ट्सना फक्त महाराष्ट्रातनच नाही तर आता देशा परदेशातनं सुद्धा ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे. खूप हाय डिमांड आहे आणि मला प्रचंड आनंद होतोय की त्यांच्या या मोठ्या प्रवासाचा आपण सगळेजण एक छोटासा भाग आहोत. तर बघूयात मग आज कोण येतंय तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी. बोलूयात आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. आपल्या ज्या पुढच्या उद्योजिका ताई आहेत त्यांचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. बघूयात मग त्यांचा प्रवास काय आहे तो. नमस्कार सर. माझं नाव वर्षा शिवलिंग मसुरे, मुक्काम पोस्ट पोत्रा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. शारदा स्वयंसहायता महिला समूहामधून मी सदस्य आहे आणि आराध्या सुगंधी अगरबत्ती या व्यवसायामध्ये मला 5 वर्षाचा अनुभव आहे. याबद्दल छोटासा व्हिडिओ बघूया. आईचे जे आई वडील आहेत ते पण वारले होते आणि आईला भाऊ पण नव्हता, त्यामुळे आईच्या सासरची जास्तच त्याचा फायदा घ्यायचा. आणि आई आम्हाला बाहेर जेव्हा काढले तेव्हा आम्ही एका आजीच्या शेजारी राहायचो. तिथं कसं तरी 15 दिवस काढायचे. जेव्हा बाबांना घरात घेतलं आम्ही परत तिथं जायचो. माझं 10वीतच लग्न केलं. बाबांना एवढी काही चौकशी न करताच लग्न लावून दिलं. पण झालं असं की जसं अगोदर माहेरी होतं तसंच पूर्वी पण मिस्टर पण दारू पिणारेच निघाले. ज्यावेळेस मी शेताला जायची त्यावेळेस नवरा मारायचे आणि ज्यावेळेस मी घरी राहायची त्यावेळेस मला सासरी जाच करायचे. असं करत करत 5-6 वर्ष लोटली आणि मग नंतर मला 2 मुलं झाली. पहिली मुलगी झाली, दुसरा मुलगा झाला. मला जीवघेणी प्रयत्न पण करण्यात आला. 2 वेळेस माझी नळडी दाबून, पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच होता तो एरिया, 2 नळडी दाबून पण 2 महिने माझ्या नळडीचे वन पण जिराले नव्हते. एवढं खूप मारत होते. अंगणवाडीमध्ये जेव्हा मी काम करायची तेव्हा तिच्यात तो टॅलेंटपणा दिसायचा. पण तिने आज जे ध्येय गाठायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामधून आज सर्व महिलांना प्रोत्साहन मिळत आहे की जी करते तिच्यापासून काहीतरी आपण शिकण्यासारखं आहे. बापरे. मी चालू होण्याआधी एक प्रश्न विचारतो. आता ह्या पुढे काय अशा परिस्थिती निर्माण होणार नाही ना? नक्की. आता तुमचे पती तुम्हाला सपोर्ट करतायत? नाही सर, अजून पण नाही. आता मी इकडे येणार आहे, त्यांना कळालं होतं म्हणून मग मला म्हटले तू जायचं नाही, तू कशी जाते तर मी पाहतो. पण तुम्ही कधी पोलिसात तक्रार वगैरे नाही? हा मॅडम, महिला समुपदेशन केंद्रामध्ये मी केली होती तक्रार. एक 5-6 महिने तारखी पण केल्या, पण शेवटी ते निर्णय जे आहे तो फारकतीवर पोहोचत होता आणि कोर्टाच्या तारखा ते मग भाऊ वगैरे म्हणत होते शेवटी काय मिळणार आहे, त्यांच्या घरी तर काही नाही आहे. आणि लेकरांचे मला पण वाटत होतं बा लेकरांची काय चूक आहे त्याच्यात की माय आणि बाप दोघांपासून पण म्हणजे मी एकटी करील पण जे बापाचं प्रेम आहे ते कोणी देऊ शकणार नाही. एक सुधरल एक आशा होती की बा हे सुधरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला त्यांना. शॉकिंग आहे आमच्यासाठी ह्या गोष्टी, पण ठीक आहे, हरकत नाही. किती दिवस झालं तुम्ही चालू केलंय आणि प्रोडक्शन तुम्ही स्वतः करता की बाहेरून घेता, कसं काय? मी स्वतः प्रोडक्शन करते सर. जवळपास एक 9-10 महिला आहेत. पण महिलांना कसं आता इथं येऊन लेकरं बाळा घेऊन आपल्या युनिटवर काम करणं थोडंसं अशक्य होते, म्हणून त्यांना धूपचं असो किंवा वातीचं वगैरे मी त्यांना घरी माल देते आणि मग त्या बनवून मला तयार करून वजनानं नेतात आणि वजनानं तयार करून आणून देतात. तर आम्हाला जे उमेद अभियानातून आहे 10वं सूत्र शाश्वत उपजीविका, म्हणजे जो काही आपण व्यवसाय करतो तो 12 महिने चालणारा असावा आणि आजूबाजूला म्हणजे निरीक्षण करून करणार. तर मग मी अशीच पहिले हॉस्पिटलला जॉब करायची मी
पण 9 तास ड्युटी, पेमेंट एवढा काय नव्हता, 6,000 होता आणि मुलांकडे घरी दुर्लक्ष होत होतं ना. मग असंच विचार केला की बाबा आता हे 6,000वर फक्त घरकिराया आणि मुलाचं खाणं पिणं धकत आहे, पुढचं भविष्य काय. अशीच मंदिरात बसली होती, मुलं घेऊन गेली होती पाया पडायला सहज दर्शनाला. तिथं अगरबत्ती जळत होती, पण ते म्हणतात ना अगरबत्ती स्वतः जळते पण इतरांना सुगंध देते. तर मग मी म्हटलं बा हा व्यवसाय जो आहे तो दिवसाची सुरुवात कोणत्याही व्यवसायाची असो, सुरुवात ही अगरबत्तीपासून असते आणि मेन म्हणजे याला एक्सपायरी डेट नाही. जेव्हा मी आईबाबाच्या इकडून राहायला पोत्र्याला आली होती तेव्हा पोत्र्याला वर्धिनी म्हणून मी सुरुवातीला लागले, तेव्हा माझी मुलगी फक्त 5 महिन्याची होती. जेव्हा मी वर्धिनी राऊंडला 1.5 महिना बाहेर जाणार होती, पण एवढं आहे की मागं वळून नाही पाहिलं, कारण मागं वळून त्यावेळेस पाहिलं असतं तर मी आज इथपर्यंत पण पोहोचली नसती. वर्धिनीमध्ये छान इन्कम वगैरे छान येऊ लागलं होतं, पण तिथेही ते बाबाला मंजूर नव्हतं. बाबा व्यसनी असल्यामुळे बाबांनी काय केलं, तू मला प्यायला पैसे का देत नाही म्हणून मला 3 दिवस रस्त्यावर झोपली, मी घराच्या बाहेर काढली होती मुलं घेऊन. बाबांनी सुद्धा बाहेर काढली होती, पण माझ्या हातून एक आवाज येत होता की वर्ष अशी रस्त्याला किती दिवस झोपणार आहे, मी झोपेल पण माझ्या मुलांचं भविष्य काय. तिथून मग मी नंतर वसमतला राहायला आली. पण मी आज माझ्या बाबांचे खरं जर पाहिलं तर मनापासून आभार मानू इच्छितो, कारण बाबांना जर मला त्यावेळेस मला घराच्या बाहेर काढलं नसतं तर माझ्या आतली जी हिंमत आहे, मी आजची जी ओळख आहे ना ती मला समजली नसती की मी कोण आहे. मी तुम्हाला काय देऊ शकतो का नाही देऊ शकत, व्यवसायात काय मदत करू शकतो का नाही करू शकत मला नाही माहिती. या सगळ्या स्टोरीत मी एक तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो, तुमच्या एका बाळाची, एका मुलाचं आत्तापासून नोकरीला लागेपर्यंतचा पूर्ण शिक्षणाचा खर्च संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसाले करेल. वा, एक माणसं व्यक्ती तुमच्या मुलाची जबाबदारी माझी. सरांनी खरं घेतली जबाबदारी, तर आम्हालाही असं वाटतं की बाकीच्या दोघांची आम्ही घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. मी अगदी म्हणतात तुमची जी मुलगी आहे, तुम्ही काय अनाथ राहणार नाही. माझ्या ब्रँडचं नाव सौदामिनी आहे आणि सौदामिनी म्हणजे तेजस्वी किंवा वीज. तर तुमची मुलगी तशीच बनेल, ती हे वाटेल ते सहन करणार नाही आणि तुमच्या मुलीचे संपूर्ण शिक्षणाची आणि तिचं लग्न होईपर्यंतची सगळी जबाबदारी सौदामिनी हँडलूम कडून मी नक्की. थँक्यू मॅम. फक्त आमची एक अट आहे या सगळ्यामध्ये, ठीक आहे मॅम. नवरा जर मारायला आला तर मार खायचा नाही. नाही मॅडम, इथून पुढे अजिबात खाणार नाही. हा, या एका अटीवर हे सगळे आम्ही मदत करणार. ठीक आहे मॅडम. बाकी व्यवसाय करता उमेद, SBI फाउंडेशन हे तर खूप ताकदीने तुमच्या मागे उभं आहे. तुला आता पॉलिश करू आपण छान, कारण तुझा प्रोडक्ट तुझ्या सारखाच एकदम प्युअर असणार आहे. थँक्यू. तर त्या प्युअर प्रोडक्टला सगळं जे तुला जे काय ब्रँडिंग लागतं, म्हणजे पॅकेजिंग जे लागेल, डिझाईन लागेल, ते सगळं मी माझ्याकडून तुला फ्री करून देईल. थँक्यू सर. हे सगळं हाताने होत आहे ना? अगरबत्तीची मशीन घेतली आहे, धूप तेवढी हाताने बनवत आहे. विना केमिकल असं काही असतं का? आहे ना मॅडम, फ्लोरा आहे. फ्लोरा म्हणजे जे आपले झेंडूचे फुलं वगैरे मंदिराच्या बाहेर लोक जे वाहून देवाला फेकून देतात, ते मी मंदिराच्या पुजाऱ्याकडून वगैरे मागून घेते. त्यांना व्यवस्थित वाळून त्याचं प्रेमिक्स वगैरे बनवून त्याला दळून वेगवेगळ्या कलर मध्ये बनवते. आणि एक लोभान अगरबत्ती आहे राळीपासून, ते पण विदाऊट केमिकल आहे. सर अजून मला एक धूपची मशीन आणि जे सामरानी कप आहे ते हाताने मी जे महिलांना बनवायला देते, ते मला 2-3 मशीन घ्यायच्याच आहे. तसं एक शेड उभारून एक स्वतःचीच कंपनी तयार करायची आहे मला. वा. तयार उदबत्ती तुझी होलसेलनी जाते का कुठे? जाते मॅडम, म्हणजे आता स्टॉल मार्फत जे काही ऑर्डर येतात मॅडम, Yes. आणि आमच्या तिथल्या एरियात तर पूर्ण जातेच आहे. आणि आमचे जेवढे हिंगोली जिल्ह्यात आहेत ते बेलफुलवाले माझ्याकडून अगरबत्ती नेतात. तुला बळ जे द्यायचंय त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. तुला SBI फाउंडेशन कडून आणि उमेद परिवाराकडून 5 लाखाची मदत या सगळ्या तुझ्या कामाकरता द्यायचं. व्यवसाय वाढीसाठी टप्प्याटप्प्याने हे पैसे तुला SBI फाउंडेशन देईल. त्याचा योग्य हा व्यवसाय करता वापर कर आणि दाखवून दे की तू रणरागिणी आहेस आणि तितकीच यशस्वी स्त्री आहे. थँक्यू. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतात. या वर्षाताई, अभिनंदन तुमचं, अभिनंदन अभिनंदन.
खरंच मला ना इतकी प्रेरणा घ्यावीशी वाटते तुमच्याकडनं वर्षाताई. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशाच शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांकडनं आहेत की तुमचा हा जो व्यवसाय आहे तो उत्तरोत्तर असाच वाढत राहू दे आणि तुम्ही सुखी राहा. खूप खूप प्रेम तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्या पुढच्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्यांचं नाव आहे ज्योतिताई, ज्या आल्यात यवतमाळहून. बघूयात काय आहे त्यांचा व्यवसाय. सर्वांना माझा नमस्कार. मी ज्योती भगवान कांबळे, राहणार शेलू बुद्रुक, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथून आलेले आहे. माझ्या प्रोडक्टचं नाव आहे ज्यूट बॅग आणि पीपी बॅग. तर माझा छोटासा व्हिडिओ आहे, बघून घ्या. मी 7वी शिकले कारण की आई वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती आणि 7वा वर्ग शिकल्याच्या नंतर लग्न झालं. लग्न झाल्याच्या 1-1.5 वर्षाच्या नंतर माझे पती गेले आणि माझ्या समोर मग माझी मुलगी होती. मग मुलीला घेऊन मी आईकडे गेली राहायला. आईसोबत मग रोज मजुरी करीत असे. एकटी महिला आणि संघर्ष खूप होता. समोर मुलीचं शिक्षण, रोज मजुरीवर काही होत नव्हतं. समाजातून काही प्रतिसाद तर काहीच नव्हता. उलट समाजातील लोक आहेत ते नाव ठेवत होते. बाहेर गेले की बघा ही बाहेर जात आहे, ही अशीच आहे, ही का चांगली आहे का, ही एकटी जाते, एकटी फिरते, हे सर्व असे बोलत असताना मला माझ्या आईचा सपोर्ट होता. आणि आई सांगायची लोक भलेही काही म्हणू दे पण तू कर, माझा सपोर्ट आहे तुला. घरच्या भावाचा मला खूप चांगला सपोर्ट होता, म्हणून आज शक्य झाले मी इथपर्यंत आले. इतक्या लवकर लग्न कसं काय झालं? मॅडम, आई वडिलांची परिस्थिती चांगली नव्हती. आई एकटी काम करत होती आणि वडील दारू घ्यायचे. मग भाऊ माझे लहान लहान होते, त्यामुळं मोठी मी एकटीच होती. त्याच्यामुळं काय लवकर लग्न केलं आणि 1-1.5 वर्षाच्या नंतर माझे पती गेले तेव्हा माझी मुलगी 2 महिन्याची होती. नंतर काय तुमचं वय काय होतं लग्नाच्या वेळी? 16 वर्ष. आई वडिलांनी ठेवलं नाही मला. ते म्हणले नका, म्हणले माझ्या मुलीचं वय जास्त नाही, काय नाही, इथं कोण पाहणार, कोण सांभाळ करणार. त्यांनी सोबत घेतलं आणि आई बरोबर मी रोज मजुरी करत होते. मग काही दिवसाच्या नंतर वडिलांची दारू पिल्यामुळे तब्येत ठीक राहत नसे. मग ऑपरेशन मध्येच माझे बाबा गेले. नंतर गावाकडेच राहिलो आम्ही सर्वजण. हा व्यवसाय चालू करावा असं कधी वाटलं तुम्हाला? व्यवसाय आता चालू केला मॅम, स्टार्ट 2 वर्ष झाले. मग तोपर्यंत काय करत होता? मी CRP आहे गावामध्ये. बर. सर आमच्या गावामध्ये आले होते, तर सर मला बोलले की ताई तुम्ही झुणका भाकर टाकता का बर तालुक्याच्या ठिकाणी? मी म्हटलं हो सर टाकते. तिथं झुणका भाकर टाकलं, पण सुरुवातीला आम्हाला काही तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. नंतर हळूहळू मिळायला लागला, पण त्याच्यामध्ये काही जास्त उत्पन्न होत नव्हतं. नंतर मानव विकास अंतर्गत आम्ही प्रोजेक्ट टाकला होता PP आणि ज्यूट बॅगचा, तर आमचा तो मंजूर झाला आणि मग नंतर आम्ही व्यवसाय टाकला. हे जे आमचा आहे हे रोल, तर थोडी क्वालिटी याची चांगली नाही, तर आम्हाला चांगल्या क्वालिटीचे वेगवेगळ्या प्रकारचे रोल घ्यायचे. आणि जे बारदाना असते ना शेतकऱ्यांना, ते घ्यायचं. कारण ते शेतकऱ्याचा माल जरी ठेवला तरी त्याने खराब होणार नाही आणि हवा पण लागते त्याच्यावर. झुणका भाकर आहे तो तुम्ही यवतमाळला जो विकताय तो किती रुपयाला विकता तुम्ही अशी झुणका भाकर? झुणका भाकर 20 रुपये सर. मी तुला असं सांगतो ताई की जर तू पुण्यात आली ना, पुण्यात, तर ती 20 रुपयाची झुणका भाकर आहे ना, मी 99 रुपयाला विकायला लावतो तुला. आणि त्या दुकानाचा खर्च, त्या दुकानाचा स्पॉट, ते सगळं जे काय आहे ना ती माझी कंपनी करेल. आणि मी ह्या शो मधून सांगतो, त्याची एक फ्रँचायझी नाही, अशा 100 फ्रँचायझीचा मालक तुला बनवेल मी. फक्त तुझ्या हाताची चव, तुझी कष्टाची तयारी पाहिजे आहे सर. आणि याच्या बाबतीत तर मी तुला सांगेल की सिमेंटच्या कंपन्या आहेत ज्या खतं बनवतात, ज्या साड्यांच्या ज्या काय Tier 2 सिटीमध्ये त्यांना ह्याच बॅग वापरतात. मला वाटतं साड्यांच्या डिझाईन बेड मध्ये. त्याच्यात मला काय करता येईल ते मी आमचा संपर्क नाही तिथे जोडून संपर्क. किती वेळ लागतो एका बॅगेला आणि एका वेळी किती बॅगा होतात एका दिवसात?
1 सेकंद पण नाही लागत मॅडम. कटिंगची मशीन आहे आणि सिलाई मशीन. याचे आता तुमचे कस्टमर कोण आहेत? गावामध्ये देतो आम्ही, कृषी केंद्रावर, बाजार समिती आहे ना तिकडे, आणि व्यापाऱ्यांना. मग ते किती रुपयाला देतो तुम्ही त्यांना? हे 20 रुपये. 20 रुपये. आणि हा. साधारण तुम्हाला 20 रुपयाच्या बॅगाची किती ऑर्डर मिळते तुम्हाला एका व्यापाऱ्याकडून? 1000 2000. आणि आमची FPO कंपनी आहे महिलांची, तिथं पण पशुखाद्याला वगैरे आमच्या बॅग जातात. एपीओ फार्मर प्रोड्युसर कंपनी हो म्हणतात ना? हो सर. एक स्मार्ट एक योजना आहे, माहितीये का तुम्हाला? हो सर. बरोबर. हा. त्या स्मार्ट योजनेमध्ये तुमच्या प्रोजेक्टच्या 60% अनुदान आहे हा सर. आणि ती रक्कम तुम्हाला ऍडव्हान्स दिली जाते. ह्यातून काय प्रयत्न झालाय का एपीओ मधून याच्यासाठी प्रोजेक्टसाठी? हे नाही सर. माहिती घ्या जरा. शासकीय खूप चांगली योजना आहे ती. तर आम्ही थोडी चर्चा करतो. चर्चा करू. तुझी सगळी आता काही जिद्द बघून, तुझं विजन बघून, तर आम्ही तुला एक रक्कम देतोय सहाय्य निधी म्हणून, SBI फाउंडेशन थ्रू, उमेद थ्रू. तर ते 3 लाख रुपये आहे. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. आता भेटणार आहोत संगीताताईंना, ज्या आल्यात वर्ध्याहून. बघूयात काय आहे त्यांचा व्यवसाय. नमस्कार. माझे नाव संगीता प्रवीण पुसदकर, मुक्काम पोस्ट सेलू, जिल्हा वर्धा येथनं आलेली आहे. आणि माझ्या प्रोडक्टचे नाव आहे श्वेत मसाले गृहोद्योग. आणि ती एक छोटीशी क्लिप बनवलेली आहे माझ्या उद्योगाबद्दल, ते आपण बघूया. लग्न झाल्यानंतर 2 महिने व्यवस्थित होती. नंतर मग हालाकीची परिस्थिती बिघडायला लागली. ते म्हणते ना, वातावरणामध्ये चेंजेस झाले, की वातावरणामुळे माझ्या शेतीत सपोर्ट होत नव्हता. त्याच्यामुळे माझ्याकडे किराणा दुकान पण होतं, त्याच्या पण मध्ये सपोर्ट नव्हता होत. मग आम्ही काय करायचं, तर शेतीकडे न वळता आम्ही बिझनेसकडे ओढलो. कोरोना काळामध्ये त्यांचा जॉब गेला. मग अतिशय इतकी भयानक परिस्थिती आली आमच्या समोर, की मी काय करायचं हे मला कळत नव्हतं. कारण आमच्या डोळ्यांनी पैसे सुद्धा दिसायचे नाही. माझ्या घरी जे मी 250-300 झाडं लावली होती, कोरोना काळामध्ये ते झाडं मी एक झाड विकलं. त्याच्यानंतर मग माझे मिस्टर खूप खचून गेले होते. मी म्हटलं, खचून न जाता आपण आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस उभा करू. खूपच हिंमत आहे त्यांच्यामध्ये, की छोट्या याच्यापासून त्यांनी आज इतकी मोठी भरारी घेतली. आणि मला खूप अभिमान आहे ताईचा, की त्यांनी अजून प्रगती करा, चांगली एक मोठी कंपनी स्थापन करा. माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचा तर साथ होताच, पण माझ्या सासू सासऱ्यांचा पण साथ होता. जेणेकरून जेव्हा मी बाहेर जायची, ते वातावरण बघायचे, तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. माझा मुलांचा पण सपोर्ट आहे. भविष्यात त्याला मला खूप काही शिकवायचं आहे. आणि एक त्याच्या नावाची मोठी कंपनी जगभरात म्हणजे उपलब्ध करून द्यायची. आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या ब्रँचेस असल्या पाहिजे, आणि जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागेल. आणि एक 35 लाखाचा प्रोजेक्ट घेतला आहे, तो पण गावातल्या लोकांना पण काम मिळेल, हे माझा उद्देश आहे. हा प्रोजेक्ट कुठला घेतलाय 35 लाखाचा? आटा पॅकिंग आणि गहू फिल्टर. पण 35 लाखाचा म्हणजे ते लोन घेतलंय बँक? लोन नाही मॅडम, आता घेत आहे. 2 महिन्यात माझं चालू होईल. अच्छा. माझं ते ध्येय आहे, की ग्रामीण भागात पुरुषांना, महिलांना रोजगार नाही आहे. आणि ते मला नेहमी म्हणतात, ताई तुम्ही एवढा मोठा बिझनेस करत आहे, तर आम्हाला तरी काहीतरी काम द्या. कारण जेव्हा माझ्यावर वेळ आली होती, महिला माझ्याकडे यायच्या, मी त्यांना म्हणायची, मीच माझ्या स्वतःच्या पायावर खंबीर उभी नाही राहिली, तर तुम्हाला काम कुठनं देणार. आता माझ्याकडे काम आलेलं आहे. तर माझं ध्येय आहे, की माझ्या गावामध्ये जे बेरोजगार तरुण आहे, महिला आहे, त्यांना मला रोजगार द्यायचा आहे. आणि आता मला मशीना घ्यायच्या आहे, आटा पॅकेजिंग. कारण धकाधकीच्या जीवनामध्ये आपण गहू निवडत बसू शकत नाही घरी. त्याच्यामुळे मी आटा पॅकेजिंग आणि गहू फिल्टर, प्रत्येक ठिकाणी माझं गहू फिल्टर, आटा पॅकेजिंग हे प्रत्येक ब्रँच उपलब्ध करून द्यायचे आहे. आणि त्याच्यासोबत मसाले, सगळे प्रोडक्ट मला सेलिंग करायचे. मार्केट कुठं तुम्ही शोधलं, म्हणजे कुठं विकताय सध्या? सध्या माझं शॉप टू शॉप प्रत्येक दुकानामध्ये माल सेलिंग होत आहे. लोकल की शहरांमध्ये? शहरामध्ये पण, वर्धा जिल्ह्यामध्ये माझं काम चालू आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण मला चालू करायचं आहे. काय आपण सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं, तुमचा चेहरा थोडा बदलला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता जे वाटते ना, की बाहेर जायचं असेल, एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा लोगो बदलावा लागेल.
नाही, मला मिसमॅच खूप वाटतंय. हो, मला थोडस वाटतंय म्हणून मी कारण त्या मसाल्याचा व्यवसाय करतात आणि त्यांनी आता परत 35 लाखाचा वेगळा एक युनिट करायचा हा. त्यांच्या डोक्यात आहे. पण ते जरा मला मिसमॅच वाटतं. तुमचा फोकस एका एका कुठल्या विषयावर दिसत नाही. नाही सर, ते तर चालू ठेवायचंच आहे मला, त्याच्या सोबत पण तेही चालू करायचं काय आहे. होतंय, आपण कडेवरच म्हणजे- मारतो आणि धावतेच्या मागे लागतो. मी तुम्हाला 2च वाक्यात सांगतो तुम्हाला. पहिलं, एका महिलेला 4-4, 5-5 दहा मुलं असायची, लक्ष नव्हतं राहत, ती कशी वाढायची आणि कसं व्हायचं. आता काय ना, लोक 4-10 नको, एकच, पण ते व्यवस्थित वाढलं पाहिजे. Correct. सो माझं मत आहे की तुम्ही काहीही करा, एकच करा. आम्ही तिघही खूप प्रेमाने तुम्हाला हे आणि तितक्याच हक्काने सांगतोय की कुठेही बरकटल्यासारखं करू नका. आता 35 लाखाचा प्रोजेक्ट, आता हा तर नीट वाढवा आधी. कारण काय आहे, आम्हाला कळतं तू पुढे जाऊन तू प्रॉब्लेम होईल म्हणून, ह्या अडचणी म्हणून आम्ही तळमळीनं सांगतोय. याचा वेगळा विचार करायचा नाही. नाही, आणि बाकी माझं- राज्यातली परिस्थितीही तुम्हाला समजावी, हा याचा म्हणून- हेतू आहे. हा हेतू बाकी काही नाही. फक्त मला असं वाटतंय की हा जो तुझा ब्रँड आहे, याचा मी तुला चांगलं पॅकेजिंग, डिझाईन, सेल्स टीम लावून ह्याचा कसं वाढवता येईल, Correct. याचा आम्ही तिघही तुझ्या मागे Correct. ठाम राहू. अगदी. पण माझा तुझा मोठा भाऊ आहे, ह्या हक्काने सांगतोय की ह्या ब्रँडच आपण वाढू. सर हो, मी म्हणजे भटकलेली होती सर, की मी हा व्यवसाय करू की तो करू. तुम्ही जसं सांगतात ते अगदी बरोबर आहे सर. मी एकाच याच्यावर फोकस करेल आणि माझ्या महिलांना पण मी आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करेल आणि मी पण आत्मनिर्भर बनेल, एवढी वचन देते तुम्हाला. नाही, नक्कीच खूप खूप छान, छान वाटलं, खूप छान. खूप छान वाटलं. आता जी रक्कम आम्ही तुम्हाला देणार आहे ते आम्ही थोडी चर्चा करतो आता. मी चुकली आहे किंवा चुकतीये हे मान्य करणं सुद्धा खूप मोठा विषय. आपण उमेद मध्ये आहोत आणि आपल्या प्रत्येक चुका आपल्या बाळाप्रमाणे उमेद आपल्याला पोटात घेतं आणि सांभाळून घेतं. पण हरकत नाही, आपण काय करू ना, की मसाले या उद्योगासाठी आता आम्ही सगळ्यांनी डिस्कशन केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला 3 लाख रुपयाची मदत करतोय. वा वा वा. ठीक आहे. SBI छान. फाउंडेशन आणि उमेदच्या माध्यमातून तुम्हाला ही मदत मिळणार आहे टप्प्याटप्प्याने. थँक्यू सर. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देते. मंडळी, कुठल्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रिया किती सक्षम आहेत यावर अवलंबून असते. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्र खूप प्रगत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अहो, तुम्हीच बघा ना, आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या उद्योजिका इतके वेगवेगळे व्यवसाय घेऊन इथे येतात, ज्या त्या सक्षमपणे चालवतायत. अशाच आपल्या उद्योजिका ताईंना भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI फाउंडेशन, टेलिकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. आणि हो, आपल्या या उमेद परिवारातील ताईंचे सगळे प्रोडक्ट्स उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरतीच म्हणजेच umeidmart.com वरती उपलब्ध आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका. हे भरारी मला पंख मिळाले शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठी. मला पंख